भाच्यानेच केला मामाचा खून. शिंदा तालुका कर्जत येथील खुनाचा गुन्हा 15 दिवसांत उघडकीस. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांची यशस्वी कारवाई. शिंदा तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथील खुनाच्या गंभीर घटनेचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी अवघ्या 15 दिवसांत गुन्हा उघडकीस आणला आहे. आर्थिक वादातून भाच्यानेच मामाचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास हनुमंत गोरख घालमे वय 35 राहणार भाळाव वस्ती शिंदा हे त्यांच्या राहत्या घरी झोपेत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर टणक वस्तूने प्रहार करून त्यांची हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नं 09/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्मे आणि पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी 2 विशेष पथके स्थापन करण्यात आली. या पथकांमध्ये पोउपनी समीर अभंग यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी व अंमलदारांचा समावेश होता. तपासादरम्यान घटनास्थळ, गुन्हा करण्याची पद्धत, मयताचे आर्थिक व्यवहार व पूर्वीचे वाद यांचा सखोल अभ्यास करण्यात आला. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मयत हा वेळोवेळी आपल्या भाच्याकडे पैशांची मागणी करत असल्याचे समोर आले. त्यानुसार पथकाने तेजस रामदास अनभुले वय 21 यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने खून केल्याची कबुली दिली. तपासात उघड झाले की मयत हनुमंत भालमे यांच्यावर आरोपी व त्याच्या आई-वडिलांचे मोठे कर्ज होते. पूर्वी वेळोवेळी पैसे दिल्यानंतरही मयताने पुन्हा 10 लाख रुपयांची मागणी केली. आरोपीच्या आईवडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने मयताने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या कारणावरून संतापलेल्या तेजस अनभुले याने टणक वस्तूने प्रहार करून मामाचा खून केला असे त्याने कबूल केले. ताब्यातील आरोपीस कर्जत पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास कर्जत पोलीस ठाणे करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे. इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी अहिल्यानगर प्रतिनिधी इम्रान शेख.